हॅलो हाय नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं लेट्सअप मराठीमध्ये. आज आपण प्रतापगडावर आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण शेर शिवराजच्या टीमसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तर माझ्यासोबत सध्या अक्षय आहे. अक्षय, स्वागत आहे तुझं लेट्सअप मराठीमध्ये. आणि पावनखिंडच्या इतक्या अप्रतिम यशानंतर आता शेर शिवराज येतो आहे, त्याबद्दलच्या एक फिलिंग्स ज्या आहेत त्या आमच्या दर्शकांसोबत शेअर कर. खरं तर खूप खूप धन्यवाद तुमचे. ॲक्च्युली मला हा प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे होता की तुम्हाला कसं वाटतं प्रतापगडावरती येऊन, कारण की आम्ही इतके दिवस इथे शूट करत आहोत आणि या चित्रपटांच्या दरम्यान आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सगळ्या गोष्टी कशा घडल्या, पण तुम्ही इथे पहिल्यांदा आलात आणि सगळं तुम्ही अनुभवताय. आणि मी पहिल्या पायरीपासून मी बघतोय, सगळ्यांकडे मी ऑब्झर्व करतोय की प्रत्येकजण फक्त दगडांकडे किंवा झाडाकडे फुलाकडे बघतंय. आणि जेव्हा आपण खाली एंट्रन्सच्या इथे जेव्हा दिग्पालनी गोष्टी सांगितल्या तर दिग्पाल भाऊक झाला होता, तेव्हा तुम्ही सगळे भाऊक झाला होतात. आणि मला वाटतं की अशा प्रकारचं प्रमोशन नाही म्हणत आम्ही या लोकांना, पण आम्हाला तो अनुभव तुम्हाला द्यायचा होता की आम्ही मेहनत करतो आहे, पण तुम्ही ती मेहनत अनुभवा आणि दाखवा. ते कसं वाटतं तुम्हाला, मी प्रश्न विचारतो. खरंच खूप भारी वाटतं ॲक्च्युली मला इथे आल्यानंतर. आणि आत्तापर्यंतचा इतिहास फक्त पुस्तकात वाचला होता आणि इथे तो अनुभवता येत आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे नॉस्टॅल्जिक असं होतं आहे मला काहीतरी थोडंफार. आणि मेन म्हणजे इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्यांसोबत आम्हाला संवाद साधायला मिळतो आहे, तो एक वेगळा माझ्या आयुष्यातला अनुभव आहे. वरती येऊन तुला कसं वाटतं? लेटच्या वरती मला भारी वाटतंय. अक्षय, पावनखिंडमधली तुझी भूमिका जी होती ती पॉझिटिव्ह रोलमध्ये होती आणि तू इथे बोलला आहे की शेर शिवरायमधली जी भूमिका आहे ती सरप्राईज असणार आहे. तर त्या भूमिकेबद्दल तू आमच्या दर्शकांना सांग. खरं तर ही अशी भूमिका आहे की जेव्हा अफजल खानाचा वध झाला होता तेव्हा महाराजांनी दोन विचार करून ठेवले होते, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर निगेटिव्ह घडलं आणि पॉझिटिव्ह घडलं तर काय करायचं, आणि याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. ते एक असं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व मी साकारतो या चित्रपटामध्ये. सो ते साकारत असताना ॲक्च्युली ते एक वेगळं होतं. आता कोयाजी बांदल नी एक मार्क सेट करून ठेवला आणि ते एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. आणि हे वेगळं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपले स्वराज्याचे जे छत्रपती चार होऊन छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज झाले असतील, रामराजे असतील, या छत्रपतींबरोबर काम केलेलं आहे स्वराज्यासाठी. सो असं एक खूप मोठं आणि छान व्यक्तिमत्व आहे जे आत्तापर्यंत लोकांनी ऐकलं नसेल, काही लोकांनी ऐकलं असेल. ते एक व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की कोयाजी बांदल फार कमी लोकांना माहीत होते, पण आता हे जे व्यक्तिमत्व आहे ते पण लोकांना समोर येईल आणि ते पुढच्या चित्रपटांमध्ये सुद्धा कंटिन्यू असेल. आत्तापर्यंतचा तू वाचलेला इतिहास आणि आता तू जो कॅरेक्टर करतो आहे तो अनुभव कसा आहे, म्हणजे तू ते सगळं अनुभवतो आहे त्याबद्दलच्या काय फिलिंग्स आहेत? खूप खूप वेगळा अनुभव आहे. आम्ही चौथीच्या पुस्तकात आपण या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष चौथी म्हणजे 20 वर्षानंतर जेव्हा गोष्टी आधी वाचल्या होत्या 20 वर्षाच्या आधी, आणि तिथे आपण आज येतो आहे. पण मला वाटतं की हे चूक आहे, कारण की तुम्ही लहानपणापासूनच तुमच्यावरती ते संस्कार व्हायला हवेत. कारण की ज्यांच्यामुळं आपल्याला स्वराज्य मिळालेलं आहे किंवा ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्या देवाच्या घरी आपण एकदा तरी आलं पाहिजे. किंवा प्रतापगड असो, राजगड असो, रायगड असो, अजून कुठले भोईगड किल्ला असो, कुठलेही किल्ले असतो. सो तिथे आपण जायला हवं. आता माझी मुलगी आता जस्ट 1 वर्षाची होणार आहे. 1 वर्षाची झाल्यानंतर बरेच लोक फॉरेन ट्रिपला जातात, इकडे जातात, पण मी तिला पहिल्यांदा जेव्हा तिला चालायला लागली आहे, पण तिला आता 1 वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मी तिला किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे. कारण की तिला आत्ता आम्ही घरी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर ते असं हात वरती करते. म्हणजे तिच्यावरती सुद्धा ते संस्कार मला करण्याची इच्छा आहे. कारण की एक संस्कार म्हणण्यापेक्षा एक आशीर्वाद मला द्यायचा आहे महाराजांकडून. सो तो मी नक्की प्रयत्न करेन आणि माझ्या वाईफलासुद्धा घेऊन येईन, कारण की तिने वाचल्यात ह्या गोष्टी. आणि कसे ते मुंबईचे असल्यामुळे तिने शिवनेरी वगैरे पाहिलेले आहेत, पण प्रतापगड, राजगड, रायगड हे एक वेगळे किल्ले आहेत आणि एक त्याच्यावरती खूप काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत. सो ते नक्की त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करेन. आत्ता हे आपलं चौथं पुष्प जे आहे ते भेटीला आलं आहे. तर आता यासमोर पण आता ऐतिहासिक चित्रपट येत राहतील, तर त्या समोरच्या चित्रपटामध्ये पण तू असशील का? 100% असणार आहे. म्हणजे दिग्पालचं म्हणतेस का? दिग्पाल 100% असणार आहे.
हां आम्ही हम साथ नाही छोडेंगे एक दुसरे का असं आहे की आणि कसं आहे की आम्हाला ते सगळ्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत आणि आमची एक छान मैत्री झालेली आहे. एक ऑफ द कॅमेरा आमची चांगली मैत्री आहे. ऑन कॅमेरा आमचे एक वेगळं इक्वेशन आहे. त्यामुळे ते काम करायला खूप मजा येणार आहे पुढे आणि जे आता आम्ही अष्टक करत आहोत, शिवराज अष्टक आम्ही करत आहोत, त्यात 8 चित्रपटांपर्यंत आम्ही एकत्र आहोत आणि त्याच्या पुढेही आम्ही काम करणार आहोत. सध्या तुझी सोनी मराठीवर पण एक मालिका येत आहे आणि आता तू सध्या ऐतिहासिक भूमिकेत जास्त दिसतोय, तर याच्या व्यतिरिक्त तुझं काय चाललंय आणि तुझे कोणते नवीन प्रोजेक्ट येणार आहेत? आत्ता एक माझा चित्रपट येणार आहे लवकरच, म्हणजे आता 3 फिल्म्स माझ्या रिलिजिंगला आहेत यावर्षीच आणि त्याच्यात जसं आता मी ऐतिहासिक भूमिका करतो आत्ता, तेव्हा जे आता फिल्म येते त्याच्यात एकदम ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की बाप रे, म्हणजे जे कोळजे बंदल करायचं किंवा आता जे मी 100% 100% आणि तुम्हीच मला फोन करणार आहे की हे तू कसं काय करू शकतोस. म्हणजे फार कमी लोकांनी जसं म्हणतं की ॲक्टर फुलला पाहिजे, ॲक्टरने वेगवेगळ्या काही रोल्स करायला हवेत. सो ते असं हे तुम्हाला पुढच्या काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे आणि मी स्वतः एक फिल्म प्रोड्यूस करतो हिंदी. सो ती पण लवकरात लवकर अनाऊन्समेंट आम्ही करणार आहोत आणि लवकर स्टोअरला जाणार आहोत आणि सोनी मराठीवरती माऊली, ज्ञानेश्वर माऊली मी करतो आहे, ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं एक कॅरेक्टर मी करतो आहे आणि त्याच्यात श्रीकृष्ण वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन ज्ञानेश्वर माऊलींना कसं गाईड करतात किंवा तिकडचे ज्या व्यक्ती आहेत जे भरकटलेले आहेत रस्ता, त्यांना कसं गाईड करतात, असं एक कॅरेक्टर आहे. थँक्यू सो मच अक्षय, लेट्सअप मराठीसोबत संवाद साधल्यासाठी आणि तुला शेर शिवराजसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट संजना सोबत मी सोनम पांडे, प्रतापगड.